नमस्कार, मी डॉक्टर सुचिता। आजकाल प्रत्येक जण म्हणतोय डॉक्टर पोटात आग होते, छातीत जळजळ होते, आम्लपित्ताने त्रास होतोय। तर हे आम्लपित्त म्हणजे नेमकं काय? तर शरीरामध्ये काही कारणाने पित्तदोष वाढल्याने छातीत जळजळ होणे, पोटात आग होणे, डोके दुखणे, कधी कधी उलटी होणे आणि उलटीनंतर थोडा वेळ बरं वाटणे, डोळ्यांची आग होणे हे लक्षणे दिसायला लागतात। आजच्या लाईफस्टाईलमुळे उशिराचे जेवण, जेवणानंतर लगेच झोप, तिखट, मसालेदार, तेलकट आहार, स्ट्रेस, कमी प्रमाणात झोप, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स हे सगळंच पित्ताला भडकवतात। पण चिंता करू नका, आयुर्वेदात यावर घरगुती, सोपे आणि प्रभावी उपाय आहेत। फक्त 7 ते 10 दिवस ट्राय करा, फरक नक्की दिसेल। सगळ्यात अगोदर म्हणजे कडकडीत भूक लागल्याशिवाय जेवण करू नका। जेव्हा भुकेची जाणीव होईल तेव्हाच आहार घ्या। त्यानंतर रोज रात्री बी असणारे 8 ते 10 काळे मनुके आणि 1 अंजीर भिजवून ते सकाळी अनशापोटी खा। सायंकाळी 7-7:30 पूर्वी जेवण करा आणि तेही हलका आहार घ्या। रात्रीच्या जेवणात आणि झोपेत किमान 2.5 ते 3 तासांचं अंतर असू द्या, यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होईल। दिवसभरात थोडी भूक वाटेल तेव्हा ताजे घरी केलेले गोड ताक तुम्ही घेऊ शकतात, त्यामध्ये जिरापूड टाकू शकतात। आहारात पडवळ, भेंडी, दुधी भोपळा, डाळिंब, काकडी यांचा समावेश करा। दुपारची झोप आणि रात्रीचं जागरण स्ट्रिक्टली बंद। सर्वात महत्त्वाचं, रोज 10 मिनिटे वॉक, सूर्यनमस्कार आणि रात्री 10:30 पूर्वी झोप। हे सगळं करून बघा, पोट हलकं, मन शांत आणि एनर्जीने भरपूर वाटेल। तुम्हालाही ऍसिडिटीचा त्रास होतो का? कमेंटमध्ये सांगा, आम्लपित्त म्हणजे मी तुम्हाला पर्सनल टिप्स देऊ शकेल।